नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या फवारणी पंपाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, मोफत फवारणी पंपाचे वाटप आता सुरू झालेले आहे। तुम्ही जर महाडीबीटी पोर्टलवर मोफत फवारणी पंपासाठी अर्ज भरला असेल आणि महाडीबीटीच्या निवड प्रक्रियेमध्ये तुमची निवड झालेली असेल, तुम्हाला लॉटरी लागलेली असेल, तर तुमच्या रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरती एक मेसेज सुद्धा आलेला असेल। मित्रांनो, अशा पद्धतीचा मेसेज तुमची लॉटरी पद्धतीमध्ये निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला आलेला असेल तर तुम्हाला 100% मोफत बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप मिळणार आहे। एकही रुपया तुम्हाला यासाठी भरावा लागणार नाही। मात्र त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे आणि त्या अर्जासोबत तुमचे काही कागदपत्र जोडून द्यावे लागणार आहेत। तेव्हाच तुम्हाला हा फवारणी पंप 100% अनुदानावरती उपलब्ध करून दिला जाणार आहे। तर मित्रांनो, नक्की कोणता अर्ज भरायचा आहे, तो कुठे सादर करायचा आहे आणि त्यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडून द्यावे लागणार आहेत, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, 100% अनुदानावरील बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप मिळवण्यासाठी कोणता अर्ज भरावा लागेल, काय प्रोसेस करावी लागेल, याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, अशा पद्धतीचं हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचं आहे। हे हमीपत्र तुम्हाला कुठे मिळेल याच्याबद्दलची सुद्धा माहिती सांगतो। मित्रांनो, तुमच्या कृषी ऑफिसमध्ये तुम्हाला हे हमीपत्र उपलब्ध करून दिलं जाईल। या हमीपत्राची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे। डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती तुम्ही हे हमीपत्र डाउनलोड करू शकता। पण मित्रांनो, तुमच्या तालुका वाईज हे हमीपत्र असणार आहे, त्यामुळे तुमच्या तालुका कृषी ऑफिसमध्ये जाऊनच हे हमीपत्र उपलब्ध करून घ्या। मित्रांनो, हे हमीपत्र तुमच्याकडे उपलब्ध झाल्याच्या नंतर या हमीपत्रावरती कशा पद्धतीने माहिती भरायची आहे पहा। या ठिकाणी काय माहिती देण्यात आलेली आहे। सन 2024-25 राज्य पुरस्कृत कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप मला नामे, म्हणजेच या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे। ज्या शेतकऱ्याच्या नावाने लॉटरी लागलेली आहे, ज्या शेतकऱ्याच्या नावाने अर्ज केलेला होता, त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। शेतकऱ्याचं नाव टाकल्याच्या नंतर शेतकरी कुठला रहिवासी आहे, राहणार मौजे, या ठिकाणी शेतकऱ्याच्या गावाचं नाव टाकायचं आहे। तुमच्या गावाचं नाव टाकल्याच्या नंतर तुमचा तालुका, तुमचा जिल्हा या ठिकाणी आपोआप असेल। मित्रांनो, या ठिकाणी तुमचा तालुका जिल्हा या फॉर्मवरती प्रिंट करून आलेला असतो। त्यासाठीच तुम्हाला हे हमीपत्र तुमच्या तालुका कृषी ऑफिस मधूनच घ्यायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी खाली तुमचा सर्वे क्रमांक टाकायचा आहे। आता या ठिकाणी तुमचं नाव, तुमचं गाव, सर्वे क्रमांक टाकल्याच्या नंतर पुढे काय माहिती दिलेली आहे पहा। मला कापूस, सोयाबीन पिकासाठी बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप सुस्थितीत मिळाला असून सदरील फवारणी पंपाचा मी दुरुपयोग करणार नाही व विक्री करणार नाही। सदरील फवारणी पंपाचा दुरुपयोग केल्यास किंवा विक्री केल्यास शासनाच्या नियमानुसार मी योग्य कारवाईस पात्र राहील, याची मला पूर्ण जाणीव आहे। याकरिता हमीपत्र लिहून देण्यात येत आहे। तर मित्रांनो, हे हमीपत्र भरून दिल्याच्या नंतर या ठिकाणी हमीपत्र भरून दिल्याचं ठिकाण टाकायचं आहे। तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। हमीपत्र भरल्याचा दिनांक टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव टाकून, मोबाईल नंबर टाकून शेतकऱ्याची स्वाक्षरी करायची आहे किंवा शेतकऱ्याचा अंगठा असेल तर अंगठा करायचा आहे। आणि मित्रांनो, या अर्जासोबत तुमच्या 7/12ची प्रिंट आणि लाभार्थी शेतकऱ्याच्या आधार कार्डची प्रिंट, हे 2 डॉक्युमेंट जोडायचे आहेत। आणि हे डॉक्युमेंट जोडल्याच्या नंतर हे हमीपत्र तालुका कृषी ऑफिसमध्ये तुमच्या गावातील असलेल्या कृषी सहाय्यकाकडे सादर करायचं आहे। मित्रांनो, हे हमीपत्र तुम्ही सादर केल्याच्या नंतर कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून योग्य ती प्रोसेस केली जाईल आणि लवकरात लवकर तुम्हाला तुमचा फवारणी पंप उपलब्ध करून दिला जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीची महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 100% अनुदानावरील फवारणी पंपाच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।